बीडमधील गुन्हेगारी जगताचा परळीचा आका सध्या हे तुरुंगाची बिनभाड्याच्या खोलीची हवा खात आहे. आता महाराष्ट्रामधील एक असं मोठं प्रकरण ते म्हणजे मस्साजोग हत्याकांड हे सर्वांना परिचित आहे. आणि याच्या माध्यमातून बघा काय असते, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची गरज असेपर्यंत त्याचा वापर होतो. तो व्यक्ती घरातली असो, घराबाहेरील असो, कुठलीही असो, मित्र असो, कुणी असो, कारण उपयोग असलेल्या वस्तूचा आपण वापर करतो आणि ते आपण सोबत ठेवतो. कुठल्याही गोष्टीचा आपला जो उपयोग होत नसेल तर आपण ती वस्तू किंवा तो व्यक्ती आपण कधी सोबत ठेवत नाही. आणि कुणा वाचून कुणाचं काही अडत नाही हे सर्वांना माहिती आहे. हे तुम्हाला कळून चुकलं असेल की कधीच कुणा वाचून कुणाचं काही अडत नाही. लहानपणी मुलाची आई वारली तरीही त्या मुलाचं आयुष्यामध्ये त्या आई वाचून काही अडत नाही, कारण हा निसर्गाचा नियम आहे. बघा आता परळीमधील जो गुन्हेगार जगताचा बेताज बादशाह आका असा वाल्मिक अण्णा कराड हे होते. त्यांच्यावरती दररोज एक वेगळा आरोप होतोय आणि त्यांच्यावरती एक दररोजचा असा वेगळा गुन्हा हा समोर येतोय. म्हणजे बघा स्टेप बाय स्टेप ज्या प्रकारे त्यांची पत्नी बोलली होती, तुम्ही आमच्या नवऱ्याचं स्टेप बाय स्टेप बाहेर काढत आहात, तुम्ही स्टेप बाय स्टेप त्यांचे सगळे कारनामे बाहेर काढलेत, मी पण तुमचे सगळे स्टेप बाय स्टेप बाहेर काढेन. त्यांची स्टेप कधी येईल आणि ते कधी बाहेर काढतील हे काय माहिती नाही. पण परळीमधील जे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराडावरती रोष हा पॉलिटिकल पार्ट्यांचा आहे, विरोधकांचा आहे, सर्वांचाच आहे. आणि त्यामध्ये वाल्मिक कराडांना मोका लागला, ते जेलमध्ये आहेत. आणि त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद सुद्धा तेच सांभाळत होते असा सुद्धा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला. आणि तो आरोप दुसरं तिसरं कुणीच नाही केला बरं, तो आरोप केलाय पंकजा मुंडे यांनी. पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं की धनंजय मुंडेंनी मंत्रिपद हे भाड्यानं दिलंय. मंत्रिपद भाड्यानं म्हणजे त्यांनी मंत्रिपद हे वाल्मिक कराडांना भाड्यानं दिले असं त्या बोलल्या होत्या पाठीमागे. आता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी कळली असेल, आता धनंजय मुंडे यांचे सगळे काम हे वाल्मिक कराड पाहत होते हा आरोप प्रत्येकाने केलाय. त्यामध्ये तृप्ती देसाई असेल, आणि दमानिया मॅडम असतील, धस असेल किंवा साळुंके असतील, भरपूर लोक आहेत आणि तेही मोठे लोक आहेत, त्यांनी आरोप केलेला आहे. आणि तो आरोप ते प्रूफ त्या सर्व गोष्टी ते त्यांना पुरवत आहेत. आणि पाठीमागे बघा कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या होत्या, त्या सर्व गोष्टी प्रकर्षानं समोर ह्या मीडियाच्या समोर लोक आणत आहेत. आणि काल एक कथित अशी ऑडिओ त्यांनी एक व्हायरल केली होती. ती ऑडिओ क्लिप अशी होती, एका पीआयला हा फोन वाल्मिक कराडाच्या फंडरचा आला होता आणि तो फंडरनं फोन वाल्मिक कराडांना केला आणि वाल्मिक कराड त्या महिला PSI किंवा PIशी बोलतात की यावरती काय झालं तुम्ही सोडून द्या, याला त्यातून तुम्ही याचं नाव बाहेर काढून टाका, तरी बोलले. मग त्यानंतर ह्या दोघांचं संभाषण होतं. त्यामध्ये ते म्हणतात कुणाला, त्या पुढल्या व्यक्तीला, आपण बीडचा बाप आहे, तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. म्हणजे एक प्रकारे हा बीडचा गुन्हेगारीचा बाप. आता पूर्वी आका आका हा शब्द पुढे यायचा, पण कालपासून मीडियामध्ये बीडचा बाप असा शब्द पुढे येतोय. मग हा बीडचा बाप म्हणजे वाल्मिक कराड. हा आता बीडचा बाप बदललाय. बीडचा बाप, बीडचा आका, गुन्हेगारी विश्वाचा बेताज बादशाह म्हणजे वाल्मिक कराड. आता वाल्मिक कराड हे आका होते, ते आका म्हणजे ते गुन्हेगारीचे बादशाह होते आणि ते बीडचे बाप होते, त्यांनी असं बोललेलं आहे. मग आता ज्या ठिकाणातून ते काम करायचे, ज्यातून त्यांनी मुंडेंचं मंत्रिपद भाड्याने घेतलं होतं, आज तेच जागा म्हणजे जगत मित्र त्यांचं कार्यालय आहे. ज्या ठिकाणातून धनंजय मुंडेंनी पूर्वी आपल्या राजकारणाची सुरुवात केली 14 पासून, कारण ते गोपीनाथरावजी मुंडे साहेबापासून ते वेगळे झाले आणि त्यानंतर त्यांनी जगत मित्र कार्यालय त्यांनी थाटलं परळीमध्ये. त्यातून पूर्ण जे काही त्यांचं कारभार आहे पक्षांचा चालायचा, म्हणजे ते अर्थात ते एक संपर्क कार्यालय आहे. त्यातूनच सगळ्या गोष्टी आहेत चालत होते. त्यामध्ये बघा पक्षाचा वाडा, पक्षाची वाडा असेल, त्यानंतर काही प्रॉब्लेम समस्या निराकरण करणं, हे सगळं काही तिथून चालायचं असं म्हणतात.
मग तेच जगत मित्र कार्यालय हे पूर्वी वाल्मिक कराड चालवायचे. जगत मित्र कार्यालय पूर्वी धनंजय मुंडे चालवायचे. त्यानंतर मुंडे हे मंत्री झाले. त्यानंतर ते कार्यालय हे वाल्मिक कराड चालवायचे आणि तिथून ते जनता दरबारात भरवत होते असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. म्हणजे नेमकं ह्या कार्यालयातून नेमकं चालायचं काय त्या गोष्टी आपल्याला काही माहिती नाही. जे काय कार्यालय चालत होतं ते तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल, सीसीटीव्ही फुटेज. त्यामध्ये बालाजी चाटे असतील, हे विष्णू चाटे सॉरी, हे काही जे लोक आहेत त्या ठिकाणी धमकी द्यायच्या अगोदर खंडन द्यायच्या दिवशी ते त्या ऑफिसला केसला गेले होते. म्हणजे यांच्या ऑफिसमध्ये नेमकं चालतंय काय हा एक मोठा प्रश्न आहे. ते मग या जगत मित्र कार्यालयाचे पूर्वीचे त्या खुर्चीचे एक हक्कदार वारसदार हे वाल्मिक कराड होते. आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड हे जाऊन बसलेत 12च्या भावात ते बिनभाड्याच्या खोलीमध्ये म्हणजे तुरुंगामध्ये. मग आता त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांची अडचणी कमी व्हायचं काही लक्षण दिसत नाही. ते अजून त्याच्या अडचणी वाढत आहेत. मग यातून एक 1.5 महिना 6 महिना झालं देशमुखांच्या हत्येपासून ते कार्यालय बंद होतं आणि ते कार्यालय हे चालू करण्यात आलंय. त्याचे सध्याचे खुर्चीचे बादशाह म्हणजे ते जे जगत मित्र कार्यालय आहे ते अजय मुंडे यांच्या माध्यमातून चालू झालंय. म्हणजेच वाल्मिक कराडांच्या खुर्चीवरती रिकाम्या जागा भरा, रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा, योग्य तो पर्याय भरा. ही जी रिकामी खुर्ची होती त्या रिकाम्या जागी अजय मुंडे नावांच्या व्यक्तीची वर्णी लागली. आता हे अजय मुंडे कोण आहेत? अजय मुंडे हे गटनेते आहेत परिषदेचे आणि ते म्हणजे विधान परिषद नाही, नगर परिषद. आणि ते हे भाऊ आहेत धनंजय मुंडेंचे. ते त्या ठिकाणी त्या खुर्चीचे उत्तराधिकारी, मानकरी किंवा ती खुर्ची ही सध्या त्यांच्या बुडाखाली आहे. आता जगत मित्र कार्यालयाची खुर्ची गेली याचा अर्थ ती जागा पण गेली. कारण वाल्मिक कराडांच्या समोर आता पर्याय कुठला नाही. कारण ते वाल्मिक कराड भरोशावरती मुंडे साहेबांच्या ते जेलमध्ये गेले. त्यांनी स्वतः जाऊन सरेंडर केलं. पण ज्या गोष्टी प्रकर्षाने व्हायला पाहिजे होत्या त्या होत नाहीत. त्यांना वाचवायचा प्रयत्न होतोय का असं पण मीडिया विचारते. त्यांना वाचवायचा प्रयत्न कोणी करत आहे का हाही आरोप होतो. आणि याच हत्याकांडामुळं, याच मुंडे साहेबांच्या टग्या गँगमुळं सध्या मुंडे साहेबांचं पालकमंत्रीपद गेलंय. त्यानंतर मुंडे साहेबांचं जे मंत्रिपद आहे ते सुद्धा धोक्यामध्ये आलंय असं बोललं जाते. कारण त्या मंत्रिपदावरनं विरोधक आणि सोबती सहकारी सुद्धा जनाक्रोश होत आहे. ते म्हणजे यांचं मंत्रिपद काढून घ्या. म्हणजे एकूणच वाल्मिक नावाच्या कराडमुळं धनंजय नावांचे मुंडे जे आहेत ते धोक्यामध्ये आलेत. आणि त्यानंतर ते जगत मित्र खुर्ची आहे ते सुद्धा पार हलवून सुटली होती आणि त्या खुर्चीला सुद्धा एक योग्य सीट मिळालंय असं सध्या बोललं जात आहे. पण एकूणच या ठिकाणी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती. पुन्हा वाचून काही राहत नाही. कार्यकर्ता म्हणून फक्त कार्यकर्ता राहावं, कार्यकर्ता म्हणून बाप व्हायला जाऊ नये. कारण बाप काय म्हणतोय, कारण तेच कराड फोनमध्ये बोलले होते मी बीडचा बाप आहे. ज्यावेळेस कार्यकर्ता ज्यावेळेस बाप होतो त्यानंतर त्या बापाचा वाल्मिक कराड होतो आणि त्या वाल्मिक कराडचा परत वाल्या होतो आणि तो जेलमधून काही परत येत नाही अशी अवस्था होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठलंही कार्य करताना कार्यही जपून करावं. कार्य ही आपलं स्वतःचं भविष्य, कुटुंब याची काळजी घेऊन कार्य करावं आणि तोच खरा कार्यकर्ता असतो. आपला आका आपला काही म्हणून तर आपण त्याच्या जीवावरती लोकांची मुंडक्या खाली दाबून आपण प्रत्येक पाय ठेवत गेलो तर एक दिवशी आपलंच मुंडकं त्या पायाखाली येतंय हे 100% खरं आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी करताना एक नैतिकता, एक आपलं कर्तव्य म्हणून कधी पण असे पावलं टाकायचा प्रयत्न करू नये. जर पावले टाकलं तर वाल्याचा वाल्मिक झाला होता, पण या ठिकाणी वाल्मिकचा वाल्या हा महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आणि सध्या जगत मित्र कार्यालय हे अजय मुंडेंच्या देखरेखीखाली चालत आहे आणि अजय मुंडे त्यांचा सध्या चार्ज घेतला आहे. पण या ठिकाणी मला तुम्हाला शेवटला सांगावं वाटतं, परळीच्या गुन्हेगारी जगताचा आका तो झाला होता बाप.
गुन्हेगारी जगताचा आका झाला होता बाप, बाहेर येणार नाही म्हणून रिकाम्या जाग्या भरल्या साप. आणि या ठिकाणी जो बाप होता तो बाप निघालाय साप. आणि तो साप आता धनंजय मुंडे ठेचून मारणार का त्याला सपेरा म्हणून त्यांना सुरक्षित करणार हे वेळच सांगेल. पण तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आम्हाला नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला काळजी घ्या. खुश राहा. हॅपी राहा. पाहत राहा द राष्ट्रभक्त. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. जय हिंद. वंदे मातरम. जय शिवराय. जय भीम.